श्री गणरायाला वंदन करून आई कुलस्वामी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या कोंडे गावची ग्रामदेवता आई वाघजाई आणि देव केदारनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच या सोनगावची ग्रामदेवता आई रामवाघजाईच्या चरणी नतमस्तक होऊन उद्या महाराष्ट्राच्या दैवत ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमी कोकणची कला जपण्यासाठी आई माऊली नाट्यरमण मंडळ कोंढे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत पौराणिक सहस्र रचना सावध नव्या भारताला रत्नागिरी गौरव आणि विनोद मोहिनी हे काल्पनिक नाट्य हे सादरीकरण करण्यासाठी आज सोनगाव बाटवाडी या ठिकाणी सर्वांप्रमाणे याही वर्षी शिमगा महोत्सव अगदी थाटामाटात संपन्न होत आहे. या कार्यक्रमानिमित्त आपण छोट्या कलाकाराला या रंगमंचावर आमची कला दाखवण्याची सुवर्ण संधी दिली. त्याकरिता आई माऊली नाट्यरमण मंडळ कोंढे आपल्या शतच्या ऋणी आहे. रसिक हो रसिक माय बाप आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत आपल्या वाडवडिलांनी जोपासलेली कला आपल्या वाडवडिलांनी जोपासलेली कला अर्थात बहुरंगी नमन अर्थात बहुरंगी नमन. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. आई कुलस्वामी माते तुझा श्री देव केदारनाथांचा विजय हे आज हौसेन मोठ्यानंदान हे आज हौसेन मोठ्यानंदान वंदन टेश्वरांच्या पाया शिव पार्वती आदि गणपती यावे रंग भराया शिव पार्वती आदि गणपती यावे रंग भराया. क्या बात है.
हवसेन मोठ्या आनंदानं आज हवसेन मोठ्या आनंदानं बंधू नटेश्वराच्या पाया शिव पार्वती आदी गणपती यावे रंग भराया शिव पार्वती आदी गणपती यावे रंग भराया पार्वती आदी गणपती यावे रंग नटेश्वराच्या पाया शिव पार्वती आदी गणपती यावे रंग भराया पहिले नमनामध्ये धरणी मातेला कोकण निर्माता परशुरामा कोकण निर्माता परशुरामा कोकण निर्माता परशुरामा तिसरे नमनामध्ये चाल सूर्याला आई माऊली माझ्या तुला स्वामिनीला नटेश्वराच्या पाया यावे रंग भराया शिव पार्वती आदी गणपती यावे रंग भराया शिव पार्वती आदि गणपती यावे रंग भराया
माझी कुल स्वामी माऊली भक्ती तुझी आम्हाही भावली जीवन वाटे चुकलं घरी तू वाट मला दाविली चिपळून कोंडे गावी माय माझी मंदिरे शोभून आई देसले चिपळून कोंडे गावी माय माझी मंदिरे शोभून आई देसले हॅलो रसिक आपल्या समोर सहर्ष सादर
सादर करीत आहात कोकण निर्माता परशुराम कथा कोकण निर्माता परशुराम कथा हे पहा पूर्वी एकदा सहस्रार्जुनाने श्री दत्तगुरूंना प्रसन्न करून घेतले ती कथा पुढे चालू श्री गुरु दत्तात्रय नमः श्री गुरु दत्तात्रय नमः श्री गुरु दत्तात्रय नमः दत्तगुरु प्रकट व्हा दत्तगुरु प्रकट व्हा दत्तगुरु मी तुमची एवढी घोर तपस्या करून माझी एवढी कठोर परीक्षा का बरं पाहताय दत्तगुरु प्रकट व्हा दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरु प्रकट व्हा का या पामराची परीक्षा पाहताय दत्तगुरु प्रकट व्हा अंत समय केलेली नाही त्यामुळे तुला वर देण्याची वेळ निघालेली. क्षमा करा गुरुदेव मग मला वरदान
अधिकारी आहे, तू क्षत्रिय आहेस. जर तू अधर्माने वागलास क्षमा करा गुरुदेव. गुरुदेव, मी क्षत्रिय आहे. मी क्षत्रिय धर्माचं पालन करेन. ठीक आहे, मी तुला सहस्त्र बाहूंची ताकद देतो, त्यामुळे तुला सहस्त्र अर्जुन या नावाने ओळखतील. तथास्तु. प्रणाम करतो गुरुदेव. या सहस्र बाहूच्या साह्याने मी अखंड त्रैलोक्य जिंकून घेतो. पहिलं प्रथम स्वर्गावर सरी करून इंद्रपद हिसकावून घेतो. मग देवांचा राजा मीच, महिष्मती सम्राट अखंड त्रैलोक्याचा राजा. महिष्मती सम्राट सहस्त्रजन या खंड त्रैलोक्याचा राजा इंद्रदेव. अरे इंद्रदेव, तुमचं हे राज्य माझ्या स्वाधीन करा. अन्यथा हीच खाऊन घेईल. हे मूर्खा, कोण आहेस तू? मी महिष्मती सम्राट सहस्त्रजन. मूर्खा, हे इंद्रपद सहज मिळवता येत नाही. त्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात. बस एवढेच ना. माझ्याकडे सहस्त्र बाहूंची ताकद आहे. यांच्या साह्याने मी तुझा पराभव करतो. मूर्खा, एवढी कमी आहे? तो जात तयार. ठीक आहे, मग उतरणार.
देवांचा राजा इंद्र माझ्या युद्धातून मरण गेलात काय? आता या माहिष्मतीची स्वारी वैकुंठ नगरी. विष्णुदेव या माहिष्मती सम्राट नारायण हो नारायण नारायण हो नारायण सदामुखी श्री हरीचे भजन करावे सदामुखी श्री हरीचे भजन करावे नारायण नारायण नाम जपावे नारायण नारायण नाम जपावे नारायण नारायण
विष्णुदेवा प्रणाम करतो. वाद आहे मुनिवर्य. विष्णुदेवा तो सहस्रार्जुन फार मोठा उन्मत्त झालाय. त्याने या त्रिभुवनात फार अधर्म माजवलाय. त्यापासून आमचे रक्षण करा. नारायण नारायण. मुनिवर्य, त्याची चिंता करू नका. माझा चिरंजीवी अवतार भगवान परशुराम याच्यातून त्याचा वध होईल. हे विधीचे विधान आहे. नारायण नारायण. विष्णुदेवा तो सहस्रार्जुन आपल्यावरती केव्हा चाल करून येईल सांगता येत नाही. तेव्हा सावध राहा विष्णुदेवा, सावध राहा. विष्णुदेव विष्णुदेव सावध राहा. अमाईश्वरी सम्राट आपल्या वैकुंठ शासनात आहे. महिष्मती सम्राट सहस्रार्जुन या खंड त्रैलोक्याचा राजा विष्णुदेव. अरे हे विष्णुदेव विष्णुदेव या त्रैलोक्यात माझ्याशी युद्ध करेल असा कोणताही वीर असेल तर सांगा. अन्यथा तुम्ही माझ्याशी युद्ध करा. तुझी सहस्त्र भाऊची ताकद उगाच व्यर्थ घालवू नकोस. जा जबडांच्या आश्रमात जा. त्याचा पुत्र परशुराम हा तुझ्या ताकदीचा वीर आहे आणि तो तुझा योग्यता सत्कार करेल. कोण? परशुराम. अरे हे परशुराम हा महिष्मती सम्राट आपल्याकडे युद्धासाठी येत आहे. तेव्हा सावध राहा परशुराम, सावध राहा. ऋषीमुनी तुम्ही आमचे उत्तम आतिथ्य केलेत याबद्दल आम्ही तुमचे श्रद्धा ऋणी आहोत. परंतु मला व माझ्या सैन्याला भोजन दिलेत ही सर्व व्यवस्था तुम्ही कशी काय जुळून आणली? माझ्या आश्रमात एक गोमाता आहे. म्हणजे ऋषीमुनी आम्ही काही समजलो नाही. अर्जुना, आपल्याला हवी ती गोष्ट त्या कामधेनूकडे मागितली असता ती त्वरित आपल्या समोर हजर करते. मग ती कोणती असो केवढी असो ती त्वरित आपल्या समोर हजर करते. काही करून ती कामधेन आपल्याला मिळालीच पाहिजे. अर्जुना, तू काही म्हणालास का? ऋषीमुनी तुम्ही थोर तपासणी आहात. या अरण्यामध्ये राहता. तुम्हाला या कामधेनूचा कितीसा उपयोग होईल? माझं राज्य मोठे आहे, कार्य कर्तृत्व व व्याप्ती ही मोठी आहे. मग मला तिचा जास्त उपयोग होईल. अर्जुना, हे तू काय म्हणतोस? तू सज्जन आहेस, निष्ठुर आहेस, म्हणून मी तुझे आदरातिथ्य केलंय. ऋषीमुनी माझ्या आज्ञेचे पालन करा. अन्यथा मला राहिला जाणे करावी लागेल.
मी या राज्यातील राजा आहे आणि या राज्यातील प्रत्येक गोष्टीवर या माहिष्मती सम्राटाचा अधिकार आहे. तुझा सन्मान करून मी माझ्या स्वतःवर संकट उडवलंय. ऋषीमुनी आता मला बळजबरी करावीच लागेल. नाही अर्जुना, हे कदापि शक्य होणार नाही. मी ते काम देणू तुझ्या स्वाधीन कधी करणार नाही अर्जुना. ऋषीमुनी नाही अर्जुना, नाही. नाही, ऋषीमुनी नाही, हे मला करावंच लागेल. ऋषीमुनी तुम्ही या वचनाला नकार दिलात याचीच शिक्षा आहे. नाही अर्जुना, ही शिक्षा मी नाही, ही शिक्षा तू भोगणार आहेस, हे लक्षात ठेव. आता मी तुला मुक्त केलं आहे. तू इथून निघून जा आणि या दृष्टाला तू धडा शिकव. गाव माझे तू स्वतःला आवर, अन्यथा या जमादारीचा शिरच्छेद करू टाकेल. सोड मूर्खा, एका शपथ
तुला जास्त चालवतोस. दुष्ट अर्जुना, ज्या सहस्त्र भाऊंच्या अभिमानावर तू माझे खूप अपमान केले आणि मलाही मारलंस. तोच माझा पुत्र परशुराम लवकरच चेतूचा वध करेल असा मी तुला शाप देते, असा मी तुला शाप देते. अरे अरे, कामधेनू तर आपल्याला मिळालीच नाही, परंतु परंतु तिचा लोभाबाई मात्र एका थोर तपस्वीचा माझ्या हातून मृत्यू झाला. केवढे केवढे हे दुर्दैव, काय करावे काही सुचत नाही, काय करावे काही सुचत नाही. अरे 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 परमेश्वरा, काय काय घडलंय आतून माझा, काय करावे काही सुचत नाही, काय करावे काही सुचत नाही. परशुरामा, हे पुत्र परशुरामा. कोण आई? आई मी आलोय. परशुरामा, तू आलास. होय आई. आई हे काय झालं आई? आई हे त्रैलोक्य हजारदा भस्म होईल एवढं सामर्थ्य तुमच्या अंगी असताना त्या सहस्र अर्जुनाचा उन्मत्तपणा तुम्ही कसा काय सहन केला? परशुरामा शांत हो. परशुरामा, कसा शांत होऊ आई? कसा शांत होऊ? तुम्हा दोघांवर प्राण संकट ओढावले ते पण मी ते नसताना काय करू आई? काही सुचत नाही. परशुरामा, ज्या दृष्टीने कृत्य केले त्या सहस्त्र अर्जुनाचा वध कर. होय आई. आई मी त्या सहस्र अर्जुनाला जिवंत सोडणार नाही. परशुरामा, त्याने मला 21 बाण मारले आहेत. तू ही पृथ्वी 21ला निक्षेत्रित कर अशी माझी इच्छा आहे. परशुरामा, आई आई मला सोडून जाऊ नकोस आई. आई 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 ऋषीपुत्र वर्ष, माझ्या माता पित्याच्या रक्ताची शपथ घेतो की ही धरती एकविशाळा क्षत्रिय विरहित करे. आई उठ ना आई. माय पित्यानी जात सोडली, झालो मी आणवाणी. माय पित्यानी जात सोडली, झालो मी आणवाणी. या संसारामध्ये जगू कसा ग, तुझ्या विना मी आई. सांग ना माझी आई, सांग ना माझ्या माऊली, सांग ना माझी आई. आई सांग ना माझ्या माऊली, सांग ना माझी आई, सांग ना
तुझ्या मात्या पित्याचे बलिदान व्यर्थ गेले नाही. हे विधिलिखित होतं. तुझा अवतार पृथ्वीवर वाढलेल्या अधर्माचा नाश करण्यासाठी व धर्माचे रक्षण करण्याकरता झाला आहे. परंतु गुरुदेव, मी काय करू व कसं करू हेच काही सुचत नाही. परशुरामा, तुझ्या मात्या पित्याचे यथाविधी दुर्कर कार्य उरकून घे, म्हणजे तुला मार्ग सापडेल. जशी आज्ञा गुरुदेव. प्रणाम करतो. क्या बात है? शाबाश. परशुराम, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय. तुला हवे ते वर मागून घे. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, तुमचे सामर्थ्य मी कसे वर्णू. मला त्या सहस्र अर्जुनाचा वध करण्यासाठी योग्य तो मार्ग सांगा. परशुराम, तू बाळ गणेशाला प्रसन्न करून घे. त्याची कृपा नसेल तर कार्यसिद्धी होत नाही. त्यामुळे तू षडाक्षरी मंत्राचा जप कर. तेच तुला योग्य तो मार्ग सांगतील. जशी आज्ञा बोलेल. आता प्रणाम करतो. विजयी भव. गणेशाय नमः. ॐ गणेशाय नमः. ॐ गणेशाय नमः. परशुराम, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाला आहे, तर इष्टवर मागून घे. गजानन, तुमचे सामर्थ्य मी कसे वर्णू. तुम्ही समस्त विश्वाचे आधारात, सगुण साकार, निर्गुण निराकारात, दातभरती सर्व काही तुम्हीच आहात. तेव्हा तुमच्या दर्शनाचा लाभ झाला प्रभो. प्रभो, त्या सहस्र अर्जुनाने माझ्या मात्या पित्यांचा वध केला. त्याचा संहार करण्यासाठी योग्य तो मार्ग सांगा. परशुराम, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे, म्हणून मी तुला परशु विद्या शिकवतो. हे घे परशु. ठीक आहे गणेशा.
उत्तम परशुराम, हे माझं सामर्थ्यवान परशु मी तुला देत आहे. याच्या सहाय्याने तू बलवान शत्रूचा पराभव करशील. हे देवा गणेशा, तुम्ही 64 कलेचे दातात. तुमची कृपा मला लागली हे मी माझे भाग्य समजतो. प्रणाम करतो. विजयी भव. हे अर्जुना, अर्जुना, या परशुने तुझ्या सहस्र हात छाटून मस्त धडा वेगळाच करतो. आलो आलो तुझ्या पाठलावर. अर्जुना, अर्जुना, माझ्या माझ्या पित्यांचा वध करून आता निवांतपणे या राजगदीचा उपभोग करतोय. कृष्ण, तुझा सर्वनाश करतोय. परशुराम, अरे अरे देव सुद्धा माझ्या वाटेला जात नाही. मग तुझी काय कथा? या त्रैलोक्यात माझ्याशी युद्ध करेल असा कोणता वीर या धरती उरला नाही. तुझ्या वधासाठी मी विष्णूचा औषधार घेतलाय हे लक्षात ठेव. काय म्हणे विष्णूचा अवतार? अरे त्याच विष्णूने माझ्याशी युद्ध करण्यास 6 प्रकार दिला. माझ्याकडे सहस्त्र बाहूची ताकद आहे. याच्यात सयाने मी तुझा पराभव करतो. हे तुझे सहस्र भाऊ या परचूने छाटून टाकणार आहे. मग पाहू तुझ्या किती सामर्थ्य आहे. ठीक आहे, मग उत्तर रणांगण आणि होईल युद्धास तयार. ठीक आहे.